राम राम मंडळी, कसे काय? मस्त ना. बाहेर मस्त उन्हाळा चालू आहे आणि त्यामध्येच आंब्याचा सीझनसुद्धा चालू आहे. मग आंब्याच्या रेसिपी तर तुम्ही केल्याच असतील ना. तर आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त सुमधुर अशी मँगो मस्तानीची रेसिपी करतोय, जी पिऊन मनाला तर थंडावा वाटेलच, पण हिची चव ना तासनतास तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. त्याच्यासाठी काय केलेलं आहे, मी 4 आंबे घेतले, त्यांचा रस काढून घेतला आणि 1 ग्लास भरून दूध त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आंबा गोड आहे म्हणून मी ह्यामध्ये 1 वाटीला पण कमी अशी साखर ह्यामध्ये वापरलेली आहे. साखर टाकून मस्तपैकी आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आंब्याचा रस आपला तयार झालेला आहे. आंब्याच्या रसाला आपण मस्तपैकी थंडगार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आहोत. आता आपण मस्तानी तयार करायला घेऊया. त्याच्यासाठी मी सर्वात आधी तर 2 चम्मच भरून मी सब्जा वापरलेला आहे. सब्जा भिजवलेला आणि 2 चम्मच भरून सब्जा घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण जो रस तयार केलेला तो रस ह्यामध्ये अर्धा ग्लासपर्यंत आपल्याला हा रस घालून घ्यायचा आहे. आंब्याचा रस तयार करताना साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता रस घालून झालेला आहे, त्यावर मस्तपैकी 1 लेअर आपण ड्रायफ्रूटचा घालून घेऊ. तुमच्या आवडीचे जे पण ड्रायफ्रूट्स असतील, काजू, बदाम, मनुके सगळे त्यामध्ये घालून घ्या. आणि आता आंब्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मी. त्याची 1 लेअर आपल्याला ह्याच्यावरनं द्यायची आहे. बघू शकता किती सुंदर असं दिसायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये मी बटरस्कॉचचं आईस्क्रीम वापरलेलं आहे. ज्यावेळी आपण ही मस्तानी खातो, बटरस्कॉचचे जे दाणे असतात ते येतात मध्ये मध्ये, खूपच अप्रतिम लागतात. आता त्याच्यावरनं थोडीशी लाल, पिवळी, हिरवी अशी टूटी फ्रुटी घालून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आत्ताच दिसायला सुरुवात झालेली आहे. आता त्याच्यावरून थोडासा परत एकदा आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे. इतका सुंदर हा रस झालेला ना की ह्याची चव तुम्हाला खूप मस्त लागणार आहे. अशा पद्धतीने आपण हळूहळू 1 लेअर चढवत ही मस्तानी तयार करणार आहोत. त्याच्या बाजूने परत एकदा छोटे छोटे आंब्याचे तुकडे ऑरेंज कलरचे, आहा काय कलरफुल, परत त्याच्यावरनं टूटी फ्रुटी आणि परत एकदा ड्रायफ्रूटची लेअर. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही मस्तानी तयार करू शकता. इतकी सुमधुर आणि हिची चव ना तुम्ही एकदा प्याल ना तर ह्याची चव तुम्ही विसरणारच नाही, गॅरंटी आहे. मस्तपैकी ही मस्तानी थंडगार अशी मस्तानी तयार करायची आणि मस्त ती एन्जॉय करायची. एक गोष्ट सांगायची राहिली, ज्यावेळी तुम्ही आंब्याचा रस तयार कराल ना, तो आंब्याचा रस कमीत कमी 1 तासभर तरी फ्रीजमध्ये मस्त चिल्ड होऊन द्या. आणि तो चिल्ड झाल्यानंतरच तुम्ही ही मस्तानी तयार करायला घ्या. नाहीतर तुम्ही ताजा रस करायला आणि मस्तानी तयार करायला घ्याल ना, त्याची चव एवढी लागणार नाही जेवढी थंडगार अशा आंब्याच्या रसाची चव लागेल. म्हणून आंब्याचा रस हा मस्तपैकी थंडगार होऊन द्या आणि नंतरच ही मस्तानी तयार करायला घ्या. 1 नंबर मस्तानी झालेली आहे. तुम्ही करून बघा तुमच्या किचनमध्ये. नाही आवडली ना तर बघा, तुम्ही नाही आवडली तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता की आम्हाला नाही आवडली म्हणून. पण आवडली तर मात्र नक्की कमेंटद्वारे सांगा की नक्कीच मॅडम आवडली म्हणून. तर तुम्ही ही मस्तानी तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.